सुनबाई, झाली का गं सगळी तयारी? सीमा राखी घेऊन येतच असेल. तिचा फोन आला होता. रेणुकाताई फोन ठेवत त्यांच्या सुनेला म्हणाल्या. तशी त्यांची सून सविता किचनमधून म्हणाली, आई, सगळी तयारी झाली आहे. फक्त सीमाताईंच्या येण्याची वाट बघत आहोत. असं म्हणत सविताने गॅस बंद केला आणि लगेच तिच्या नवऱ्याला माधवला म्हणाली, माधव, तुम्ही सीमाताईंच्यासाठी पाकीट तयार केलं आहे ना? तिचा नवरा माधव म्हणाला, हो सविता, मी तिचं पाकीट तयार करून ठेवलं आहे. आता ती फक्त येण्याची वाट बघतोय. तेवढ्यात सविता म्हणाली, तुम्हाला माहिती आहे ना, लग्नाच्या नंतर हा माझा पहिलाच रक्षाबंधन आहे. ताईंचा राखीचा कार्यक्रम झाला की आपण लगेच माझ्या माहेरी जाऊया. माधव म्हणाला, हो चालेल, तू काळजी करू नकोस. तेवढ्यात बाहेरून रेणुकाताईंचा आवाज आला. अरे, दोघेजण आत काय करताय? या, बाहेर या. बघा, सीमा आली आहे. सविता माधवला म्हणाली, चला पटकन इथला कार्यक्रम उरकून आपण माझ्या माहेरी जाऊया. तिथे माझी माणसं माझी वाट बघत असतील. असं म्हणत दोघे लगेच बाहेर हॉलमध्ये गेले. हॉलमध्ये गेल्यावर सविता तिच्या नंदेला भेटली. रेणुकाताई म्हणाल्या, सुनबाई, पहिले चहा नाश्ता करून घेऊया, त्यानंतर मग राखीचा कार्यक्रम करू. सीमा म्हणाली, नाही आई, पहिले राखीचा कार्यक्रम करून घेऊ, कारण वहिनीलासुद्धा तिच्या माहेरी जायचं असेल ना. चहा नाश्ता काही नंतरसुद्धा करता येईल, पण वहिनीच्या पहिल्याच रक्षाबंधनाला तिला उशीर करून कसे चालेल? हे ऐकून रेणुकाताईंचं तोंड पडलं, पण सविता मनातल्या मनात खुश होती. ती विचार करत होती की माझ्या नंदेला माझी किती काळजी आहे. असा विचार करत सविता लगेच किचनमध्ये गेली आणि राखीचं सजवलेलं ताट घेऊन बाहेर आली. सविता ताट घेऊन बाहेर येताच सीमाने लगेच बॉक्समधून 2 लाडू काढले आणि ताटात ठेवत म्हणाली, माझ्या दादाला बुंदीचे लाडू फार आवडतात, म्हणून मी ते घेऊन आले आहे. ते लाडू बघून सुरुवातीला सविताला आश्चर्य वाटले, पण नंतर त्यांचं बोलणं ऐकून ती शांत बसली. राखी बांधून झाल्यानंतर माधवने लगेच ते पाकीट सीमाला दिले. सीमाने पटकन ते पाकीट फोडले आणि आतले पैसे काढून मोजायला लागली आणि म्हणाली, दादा, मला अजून 10,000 रुपये दे. ते ऐकून माधव आणि सविता दोघेही आश्चर्यचकित झाले. तेवढ्यात रेणुकाताई म्हणाल्या, माधव, 10,000 नाही, मी तर म्हणते तिला 11,000 रुपये दे. सासूचे बोलणे ऐकून सविता आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, वा ताई, 11,000 रुपये मिळणार आहेत. काहीतरी स्पेशल खरेदी करताय का? सीमा म्हणाली, हो वहिनी, माझ्या सासरी माझ्या जावेने डबल डोअरचा मोठा फ्रीज घेतला आहे. गरज तर मलासुद्धा आहे, पण मला माझ्या दादावर जास्त लोड टाकायचा नाही. त्यामुळे मी विचार केला की हप्त्यावर घ्यावा. तेवढ्यात रेणुकाताई म्हणाल्या, हो हो, का नाही, हप्ता तर माधव देत जाईल. छोट्या छोट्या हप्त्यांनी वस्तू खरेदी पण होते आणि पैसे गेले पण समजत नाहीत. माधव आणि सविताला एक क्षणासाठी असं वाटलं जणू सीमाने त्यांच्यावर एखादा बॉम्ब टाकला आहे. माधव काही बोलायच्या अगोदर सीमा म्हणाली, हो आई, मी पण हाच विचार करत होते. एकदम दादावर लोड कशाला टाकायचा? काय दादा, देशील ना हप्ते? माधवला काय बोलावे समजेना. तेवढ्यात सविता म्हणाली, ताई, फ्रीज तर कमीत कमी 50,000 रुपयांचा तरी असेल. सीमा म्हणाली, नाही वहिनी, मला जो आवडला आहे तो 60,000 रुपयांचा आहे. हे ऐकून तर माधवला चक्कर यायचीच बाकी राहिली होती. त्याला शांत बसलेला बघून रेणुकाताई लगेच म्हणाल्या, कसला विचार करतोयस माधव? पटकन तिला 11,000 रुपये देऊन टाक. कमीत कमी तिच्या डाऊन पेमेंटचा विषय तरी संपून जाईल. ते ऐकून माधवने काही न बोलता गपगुमान खिशातून पैसे काढले आणि सीमाच्या हातात ठेवले. 11,000 रुपये मिळताच सीमा आनंदाने नाचायला लागली. सीमा म्हणाली, आता बघतेच थोरल्या जावेकडे. तिचा फ्रीज तर 40,000चा आहे, माझा 60,000चा आहे. माझा फ्रीज बघून तर तिला धक्काच बसणार आहे. लेकीचं बोलणं ऐकून रेणुकाताई गालातल्या गालात हसू लागल्या. पण माधव आणि सविता काळजीने एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. सविताने तिची कामं आवरली आणि माधवसोबत तिच्या माहेरी निघून गेली. वाटेत ती माधवला म्हणाली, ताईंचं वागणं मला अजिबात पटलेलं नाही. त्यांची जाऊ डबल डोअरचा फ्रीज वापरत असेल तर ताईंनासुद्धा वापरलाच पाहिजे का? तुमची बहीण त्यांच्या जावेला कमीपणा दाखवण्याच्या नादात तिच्या भावाचा खिसा कापत आहे आणि भावासाठी मिठाईच्या नावावर बुंदीचा लाडू घेऊन येते.
माधवला या सगळ्याची लाज वाटत होती. बायकोला काय उत्तर द्यावं त्याला समजत नव्हतं. रक्षाबंधनाचा कार्यक्रम तर झाला, पण दर महिन्याला फ्रीजचा हप्ता माधवच्या बोकांडी बसला होता. त्याला हे सगळं नको होतं, म्हणून त्याने एक रकमी सगळे पैसे भरून टाकले. मग काय, सीमा तर अजूनच तोऱ्यात वागू लागली. ती म्हणाली, मला माहीत आहे माझ्या दादाकडे पैशांची काही कमी नाही, पण काय करू, बहीण आहे ना, त्यामुळे दादाचा पण विचार करावा लागतो. म्हणूनच मी फ्रीज हप्त्यावर घेतला होता. 1 महिन्यानंतर सीमा पुन्हा माहेरी आली. यावेळी मात्र सीमा तिच्या माहेर येऊन असं काही वागली की ते बघून सविता आश्चर्यचकित झाली. त्या दिवशी सीमा किचनमध्ये काम करत होती आणि रेणुकाताई स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायाला तेल लावत होत्या. सीमा मुद्दाम वहिनीला ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात म्हणाली, आई, वहिनी असताना तू स्वतःच्या पायाने हाताची मालिश का करत आहेस? रेणुकाताई म्हणाल्या, सीमा, तुझ्या वहिनीला तर घरात 50 कामे असतात. सीमा हसत म्हणाली, आई, तुला तर वहिनीकडून कामं करून घेता येतच नाहीत. त्यापेक्षा एक काम करू, एक मालिशवाली बाई ठेवूयात. सविता तिच्या नंदेचे सगळे बोलणे ऐकत होती. तिला नंदेचे ते विषारी बोलणे ऐकून वाईट वाटत होते. सीमाने बघितले तिचा भाऊ माधव खोलीतून बाहेर आला. तशी ती म्हणाली, दादा, आईच्या पायांना मालिश करण्यासाठी एक बाई कामाला ठेवूयात, कारण तुझ्या बायकोला तर त्यासाठी वेळच मिळत नाही. माधव म्हणाला, सीमा, या वयात तर हे सगळं होतच असतं. सीमा लगेच म्हणाली, याचा अर्थ तुला आईची जरासुद्धा काळजी नाही, वहिनीला तर अजिबातच नाही. हे ऐकून सविताला खूप राग आला. थोड्याच वेळात सीमाने कोणाला तरी फोन लावला. त्यानंतर ती माधवला म्हणाली, आईच्यासाठी मी एक मालिशवाली बाई बघितली आहे. तिला महिन्याला 10,000 रुपये पगार देत जा. हे ऐकून तर माधवला अजूनच राग आला. तेवढ्यात रेणुकाताई म्हणाल्या, माझी काळजी तर फक्त माझ्या मुलीलाच आहे. माधव काही न बोलता त्याच्या खोलीत निघून गेला. त्याच्या मागे मागे सविता पण खोलीत गेली आणि नवऱ्याला म्हणाली, आईंचे पाय तर कधी कधी दुखत असतात आणि असेही नाही की ते रोज रोज दुखत असतात, पण त्यांनी आज मुलीच्या समोर नाटक केलं आणि मुलीने पण 10,000 वाली मालिश करणारी बाई घरात कामाला लावली. हा सगळा बोजा आता तुमच्यावरच. पहिले फ्रीज आणि आता मालिशवाली बाई. माधव म्हणाला, सविता, आत्ता मी जाऊन नकार दिला तर कारण नसताना घरात भांडणं होतील, कारण आई पण खुश आहे. त्यावर सविता म्हणाली, तुम्ही एक काम करा, मालिशवाली बाई कॅन्सल करा. वाटलं तर मीच आईंच्या पायाला मालिश करत जाईन. महेशने बाहेर जाऊन आईला ते सगळं सांगून टाकलं. तो गेल्यावर सीमा हसत आईला म्हणाली, बघितलं का आई, मी कसं डोकं लावून वहिनीला तुझ्या कामाला लावलं. आता तू अजिबात काळजी करू नकोस, मी आहे ना. असं करत करत सीमा रोज घरात काही ना काहीतरी कांड करत होती आणि सविता मनातल्या मनात विचार करत होती की ही बया इथून कधी जाते काय माहीत. रोज रात्री रेणुकाताई सविताला बोलावून घेत होत्या आणि पायाची मालिश करायला लावत होत्या. बिचारी सविता रोज दिवसभर काम करून वैतागून झोपायला जाणार, तेवढ्याच सासू तिला हे काम लावत होती. सीमा आईला म्हणाली, असंच रोज सुनेला मालिश करायला लावत जा, तिचं तेच काम आहे. सविता एक दिवशी वैतागून माधवला म्हणाली, जर तुमच्या बहिणीला आईची एवढीच काळजी होती तर मग ती स्वतः का आईंच्या पायांची मालिश करत नाही. तुमची आई देखील दिवसभर त्यांच्या लेकीसोबत इकडे तिकडे फिरत असतात, तेव्हा पाय नाहीत दुखत. रात्री सून आराम करायला निघाली की त्यांचा पाय लगेच दुखायला लागतो. हे सगळं तुमची बहीणच आईला करायला लावत आहे. माधव वैतागून म्हणाला, हे बघ सविता, मी अगोदरच खूप टेन्शनमध्ये आहे. मला काय करावे काहीच सुचत नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सगळ्यांची जेवण झाल्यानंतर सविता तेलाची बाटली घेऊन तिच्या सासूच्या जवळ गेली आणि तिथे बसलेल्या तिच्या नणंदेला म्हणाली, ताई, किचनमध्ये भांड्यांचा ढीग लागला आहे. एक काम करा, मी भांडी धुवून येते, तुम्ही आईंच्या पायाला मालिश करा. हे ऐकून सीमा काही बोलू शकली नाही आणि सविता तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी रविवार होता. माधव निवांत बसून त्याच्या लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता. सीमा तिथे आली आणि म्हणाली, दादा, जरा तुझं पाकीट दे.
माधव आश्चर्याने काही बोलणार तेवढ्या सीमाने बाजूलाच टेबलवर असलेले त्याचे पाकीट घेतले. तिने त्यातून कार्ड काढले आणि म्हणाली, दादा याचा पासवर्ड काय आहे? माधव तिला म्हणाला, पासवर्ड कशासाठी पाहिजे तुला? तशी सीमा म्हणाली, दादा बाहेर पार्सलवाला येऊन उभा आहे, मला त्याचं पेमेंट करायचं आहे. बाजूलाच बसलेली सविता हे सगळं बघत होती. तेवढ्यात माधवने सीमाला पासवर्ड दिला. सीमा तिथून जाताच सविता तिच्या नवऱ्याला म्हणाली, असली कसली तुमची बहीण आहे? रक्षाबंधनाला 60,000 रुपये घेतले. आता हिचे ऑनलाईन पार्सलसुद्धा तुम्हीच घेऊन देणार का? हिच्या नवऱ्याने हिला मोकळ्या हाताने पाठवलं आहे का? तेवढ्यात सीमा तिथे आली आणि रागात म्हणाली, वहिनी अजून माझ्या दादाचे कान भर. 6,000 रुपयांनी काय माझा दादा गरीब होणार आहे का? दादा आता तूच सांग, मी इथून जाताना तुझ्याकडून साडी घेणार होते ना? सविता म्हणाली, ही कुठली पद्धत झाली ताई? तुम्ही जाताना तुम्हाला साडी द्यायची का नाही ते आमचं आम्ही बघू. सीमा म्हणाली, तुम्ही तर मला जाताना स्वस्तातली 1,000 रुपयांची साडी दिली असती, म्हणून मग मी माझ्या मर्जीने मागवली. स्वस्तातली साडी घेऊन गेले तर माझी जाऊबाई मला नावं ठेवेल. असं म्हणत सीमाने कार्ड तिथे ठेवले आणि तिथून निघून गेली. माधव थेट त्याच्या आईकडे गेला आणि म्हणाला, आई आता तर सीमाचं खूप झालं. तिला साडी द्यायची का नाही हे आम्ही ठरवणार. तिने स्वतःच तिच्यासाठी एवढ्या महागातली साडी मागवली आणि पेमेंटसुद्धा माझ्याकडूनच घेतलं. पण रेणुकाताई माधवलाच रागावत म्हणाल्या, तुझ्या बहिणीचा तू एवढासुद्धा मान ठेवू शकत नाहीस का? तिने जाताना एक साडी घेतली म्हणून काय झालं? बहिणीला दिलं म्हणून काही खूप मोठं नुकसान होणार आहे का? आईला बहिणीची बाजू घेताना बघून माधवला खूप राग आला, पण तो काही करू शकत नव्हता. 2 दिवसानंतर सीमा तिच्या सासरी माघारी गेली. त्या दिवशी सविताने सुटकेचा निश्वास टाकला आणि नवऱ्याला म्हणाली, चला कमीत कमी तुमची बहीण गेल्यावर जीव तरी सुटला. अजून थोडे दिवस राहिली असती तर अजूनच खर्च वाढवला असता. हळूहळू दिवस असेच पुढे जाऊ लागले. त्यानंतर दिवाळीचा सण जवळ आला. तसा सीमाने तिच्या आईला फोन केला आणि म्हणाली, आई माझ्या जावेची खूप दिवाळी आली आहे. तू पण अशी दिवाळी पाठव की सगळेजण बघतच बसले पाहिजेत. मग काय, रेणुकाताईंनी लगेच सविता आणि माधवला फरमान सोडले. माधव तुझ्या बहिणीच्या घरी 10 किलो मिठाई, सगळ्यांसाठी कपडे आणि तिच्यासाठी एखादा सोन्याचा दागिना घेऊन जा. आणि हो, तिला मायक्रोवेव्हसुद्धा पाहिजे आहे. एवढा कमवतोस, तुझ्यासाठी ही काही फार मोठी गोष्ट नाही. हे ऐकून माधवने डोक्यावर हात मारून घेतला. तो तिथून खोलीत गेला तशी सविता त्याला म्हणाली, तुम्ही पहिल्यांदा ताईंच्या फ्रीजला होकार द्यायला नको होता. तेव्हापासूनच तुमच्या बहिणीच्या डिमांड वाढायला लागल्या आहेत. तिला तर भावाची जरासुद्धा काळजी नाही. तिला फक्त तिच्या सासरी शो ऑफ करायचा आहे. आता दिवाळीतच एवढी डिमांड केली आहे, मग भाऊबीजेला काय मागते काय माहीत. त्या दिवशीपासून रेणुकाताई माधवच्या मागे हात धुवून लागल्या. मायक्रोवेव्ह घेतलास का? कपडे घेतलेस का? शेवटी वैतागून माधवने सगळी खरेदी केली. त्या दिवशी सविता माधवला म्हणाली, बस आता ही शेवटची वेळ. इथून पुढे तुमची बहीण काहीही मागणार नाही. जेव्हा सगळे सामान घेऊन माधव बहिणीच्या घरी पोहोचला तेव्हा ते बघून सीमा खूप खुश झाली आणि मोठ्या थोरल्या सासूला म्हणाली, बघितलं का आई, याला म्हणतात दिवाळी खरेदी. तुमच्या धाकट्या सोनेपेक्षा माझ्या भावाने बघा मला किती मोठमोठी गिफ्ट दिले आहेत. तेवढ्या सीमाचा नवरा म्हणाला, याची काही गरज नव्हती. आणि सीमा हे काय बोलत आहेस? गिफ्ट तर गिफ्ट असतं, त्यात लहान मोठं असं काही नसतं. सीमा उलट नवऱ्याला म्हणाली, तुम्ही गप्प बसा. भाऊबीजेच्या दिवशी सीमा सकाळी सकाळीच माहेर येऊन बसली. रेणुकाताई लगेच म्हणाल्या, बोल सीमा, यावेळी तुला काय पाहिजे तुझ्या दादाकडून? हे ऐकताच किचनमध्ये काम करत असलेल्या सविताचे कान उभे राहिले. सीमा म्हणाली, आई येऊ दे तर दादाला. यावेळी असे गिफ्ट घेणार आहे की जे आजपर्यंत माझ्या सासरी कधी कुणाला मिळालेलं नाही. सविता लगेच विचार करायला लागली
आणि मनातल्या मनात म्हणाली, ताई, यावेळी तुम्हाला आम्ही असे गिफ्ट देणार आहोत ज्याचा तुम्ही विचारच केला नसेल. आता बघाच मी काय करते ते. माधव आला आणि पाटावर भाऊबीजेसाठी बसला. मात्र त्याच्या चेहऱ्यावर यावेळी दरवर्षीसारखा आनंद नव्हता. सीमाने त्याला ओवाळलं आणि बुंदीचा लाडू चारत म्हणाली, बघ दादा, तुझ्या आवडीचा बुंदीचा लाडू यावेळी देखील मी घेऊन आली आहे. आता दे माझं पाकीट. माधवने लगेच तिला पाकीट दिलं. ते पाकीट खोलून तिने त्यातले पैसे मोजले आणि म्हणाली, फक्त 2200 रुपये? एवढे कमी पैसे? दादा, सगळ्यांचं प्रमोशन होतं. तुझं डिमोशन झालं आहे का? मला 11,000 रुपये पाहिजे आहेत. माधव म्हणाला, 11,000 रुपये? कशासाठी? रेणुकाताई लगेच म्हणाल्या, अरे बहिणीला कशाला विचारतोस? आज सण आहे, ती मागत आहे तर देऊन टाक. सविता म्हणाली, पण आई, ताईंना काय हवं आहे ते माहीत तर झालं पाहिजे ना. यांनी तिला 2200 रुपये दिले आहेत. याचा अर्थ त्यांची तंगी चालू आहे, एवढं तर नक्कीच समजलं असेल. मग त्यांनी विचारलं म्हणून काय झालं? सीमा रागात म्हणाली, दादा, सणासुदीच्या दिवशी देखील तू मला हेच ऐकवणार आहेस का? मला आयफोन घ्यायचा आहे आणि मी जे पैसे मागत आहेत ते तर फक्त त्याचं डाऊन पेमेंट आहे. नंतर बाकीचे तुम्ही हप्ते फेडत बसा. मी तुमच्यावर एकदम जास्ती लोड टाकणार नाही. हे ऐकून माधव रागात म्हणाला, अरे सण आहे म्हणून काय एवढं महागातलं गिफ्ट मागशील का? रेणुकाताई म्हणाल्या, म्हणून काय झालं माधव? तुझ्या बहिणीची सासरी तिची शानच वाढेल, सोबत तुझं पण नाव निघेल. सविता म्हणाली, आमचा खिसा कापून आम्हाला आमची शान वाढवायची नाही. तुमच्या लेकीला तिच्या सासरी दिखावा करायचा आहे, आम्हाला नाही. दिले तेवढे पैसे 2200 रुपये घ्यायचे असेल तर घ्या, नाहीतर ते पण इथेच ठेवा. थांबा, एकदा सीमाताईंच्या नवऱ्याला विचारूया. असं म्हणत सविताने माधवचा फोन घेतला आणि सीमाच्या नवऱ्याला फोन लावला. तसा सीमाच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. ती रागात म्हणाली, वहिनी, हा काय फालतूपणा आहे? ही आमच्या दोघा भावा बहिणींच्या मधली गोष्ट आहे. त्यात माझ्या नवऱ्याला कशाला मध्ये आणता? तशी सविता म्हणाली, का? गिफ्ट तर तुम्ही तुमच्या सासरीच घेऊन जाणार आहात ना? घरात सगळ्यांना दाखवणार आहात ना? मग तुमच्या नवऱ्याला देखील जरा कळू द्या ना की त्यांची बायको त्यांच्या भावाला कशी लुटत आहे. असं म्हणत सविताने सीमाच्या नवऱ्याला फोन लावला. सविता म्हणाली, भाऊजी, सीमाताई नवीन आयफोन घेत आहेत. त्या म्हणत आहेत की भाऊबीजेला जर त्यांना 11,000 मिळाले तर त्या हप्त्यावर आयफोन घेणार आहेत आणि तुम्ही त्याचे बाकीचे राहिलेले हप्ते भरायचे आहेत. हे ऐकता सीमाचा नवरा रागात ओरडत म्हणाला, सीमाला काय वेड लागला आहे का? एवढा महाग लाखोंचा मोबाईल खरेदीची माझी ऐपत तरी आहे का? तुम्ही तिला अजिबात पैसे देऊ नका. जर ती तिच्या नंदेला 2,000 रुपये सुद्धा देऊ शकत नाही तर ती कुठल्या तोंडाने तिच्या भावाकडे एवढे पैसे मागत आहे? सीमाच्या नवऱ्याच्या तोंडून हे ऐकून घरात सगळेजण सीमाकडे डोळे मोठे करून बघू लागले. त्यानंतर सविताने फोन ठेवून दिला आणि सासूकडे बघत म्हणाली, आई, आता तुम्ही तुमच्या लेकीला शिकवणार नाही का की नणंदेला पैसे दिले पाहिजेत? का हे सगळं कीर्तन फक्त आम्हालाच ऐकवण्यासाठी होतं? स्वतःच्या लेकीच्या कर्तृत्वावर आता रेणुकाताईंना काय बोलावं तेच समजत नव्हतं. माधव रागा सीमाला म्हणाला, सासरी फक्त माहेरच्या लोकांचा खिसा कापून मोठेपणा दाखवायला शिकलीस, पण कधी तुझ्या नंदेला थोडीशी मदत केली असतीस तर काय बिघडलं असतं का? तुझी नणंद देखील तिच्या सासरी जाऊन असाच शो ऑफ करते का? आता माधवच्या कुठल्याच प्रश्नाचं सीमाजवळ काहीही उत्तर नव्हतं. उलट ती रागात म्हणाली, हे सगळं वहिनीमुळे झालं आहे. काय गरज होती माझ्या नवऱ्याला हे सगळं सांगायची? मी माझ्या भावाकडे मागत होती, मग तुला मध्ये बोलायची काय गरज होती? सविता म्हणाली, कारण तुमच्या या असल्या डिमांडमुळे आमच्या घराचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. स्वतः येताना भावासाठी बुंदीचा लाडू घेऊन येता आणि भावाकडून मात्र लाखोंची अपेक्षा ठेवता. मी त्यांची बायको आहे म्हटल्यावर मीच बोलणार, दुसरं कोण बोलणार? बहीण असून देखील तुम्हाला तुमच्या भावाची परिस्थिती जाणवत नाही का?
हे ऐकून सीमा आईकडे बघत म्हणाली, आई बघितलं का वहिनी मला कशी बोलत आहे. तशी रेणुकाताईंनी सीमाच्या एक जोरदार कानाखाली वाजवली आणि म्हणाल्या, वाईट तर मला या गोष्टीचं वाटत आहे की तुझ्यासोबत आजच्या दिवशी हे असं करावं लागत आहे. पण सत्य हे आहे की तुझ्यासोबत जे होत आहे ते अगदी बरोबरच होत आहे. जावई बापूंचं बोलणं ऐकल्यानंतर माझे डोळे उघडले. आता हे 2200 रुपये घे आणि तुझ्या सासरे निघ. सीमाने रागात तिची बॅग घेतली आणि पाय आपटत तिथून निघून गेली. त्यानंतर रेणुकाताई सविताला म्हणाल्या, सुनबाई मी तुझ्यासोबत खूप चुकीचं वागले. मुलीच्या प्रेमात मी एवढे आंधळी झाले होते की मला काय चूक आणि काय बरोबर हेच समजत नव्हतं. मला माफ कर. सविता म्हणाली, तुम्हाला समजलं हीच खूप मोठी गोष्ट आहे.